मार्तंड जामकर मेमोरियल MJM. चला मागवा सगळे मागवा मागवा चल. सुधाकर, अरे मी हाडाचा पत्रकार आहे ना, माझी इथं गरज आहे आता. अरे हाडाचं हाड तिकडे हाड. गोपाळ, हीच वेळ आहे खरं खरं सांगून टाकायची. नको आप्पा, तुम्ही शांत बसा, काय करू नका. अरे काय हातकडे पडल्यावर सांगायचं वय. हा, पण मी काय म्हणतो, आपण काही केलंच नाही तर घाबरायचं कशाला? मी बी तेच म्हणतोय, आपण काही केलंच नाही तर घाबरायचं कशाला. तुम्ही शांत राहा, शांत राहा. ब्रेकिंग न्यूज, मोठी ब्रेकिंग न्यूज. तुम्ही पाहत आहात या ठिकाणी हाड सापडले म्हणजे 100% या ठिकाणी डेड बॉडी असली पाहिजे. लाकूड आहे. हौसा ऋतिक, लहान पोरांचं काय काम इथं? जा चला. नाही नाही, मी मोठा आहे, मी थांबणार. याला 8 टाका. आणि मी तर ह्याच्यापेक्षा पण मोठी आहे, मी पण थांबणार. हिला सुद्धा 8 टाका. नाही, ए, जाता का तुम्ही दोघात? का देऊ 2 रट्ट? बोल काय? काय दगडे की मूर्ती काय? साहेब, मूर्ती तर कोरलेली असते ना, हा तर झिजलेला दगड वाटतोय. साहेब, देवाचाच आकार दिसतोय, पण एवढा पण नाही. लांबून काही कळत नाही, पण देवाची मूर्ती असल्यासारखं वाटतं काय? अरे ही मूर्ती नाही, स्वयंभू मूर्ती आहे, आपल्या गावात प्रकट झाली. तरी मी विचार करतोय बरं का, आमची काही सारखी हंबरतीय का ओरडतीय का, ही दाखवायचं होतं वय राणी तुला. जामकर साहेबांच्या हातून तू इथं आली वय. लागा लागा लागा, मूर्तीकडे बघितलं का? काय तेजस्वी रूप आहे, दैदिप्यमान. डोक्यात डोळे कसे आहेत, डोळे तर अगदी मोठे. म्हणजे बघ की, मोती बाबाच्या डाव्या हातात असं त्रिशूळ असतंय की, असं. अरे काय चाललंय तुमचं? मला जे दिसतं तुम्हाला का दिसत नाही ते? ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. या ठिकाणी खड्ड्यात सापडलेली आहे मूर्ती. जामकर साहेब, ही ग्रामदैवत आहे आणि तुमच्यामुळे तर ती गावली. तुम्ही तिचा असा अपमान करताय. मी कसं काय अपमान करतो तिचा? मी जे करतो ते चांगल्यासाठीच करतोय. याची शहानिशा होईल, मूर्ती तुम्हाला मिळणार नाही. आणि साहेब आपल्या गावचेच आहेत, ते जे सांगतात ते आपल्या चांगल्यासाठीच सांगतात. कळलं का? मूर्ती काय तुम्हाला मिळणार नाही. वा माग. किती विश्वासानं आला होता हा जामकर, पण हाती काय लागलं? दगड. अरे मोती बाबांच्या नावानं सांग भले बोला. साहेब, माझ्या दारात देवाला नेऊ नका, मला औक्षण तरी करू दे त्याचं. ओ साहेब, हे बघा, आमच्या जागेवर गावलाय आमचा देव येतो. अरे आमच्यावर सोड उगवून तुमचं मन भरलं नाही, आता आमच्या जमिनीत गावलेल्या देवावर बी सोड उगवताय वय. जामकर साहेब, अहो इथं देवाचा विषय, असं नका करू. साहेब, आमचा देव आम्हाला परत द्या, नाहीतर आम्ही सगळे इथं उपोषणाला बसू. पाहिलं, या ठिकाणी जामकर साहेब लोकांच्या भावनेला किंमत देत नाहीयेत आणि मूर्ती सुद्धा देत नाहीयेत. तर सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा लावा ताकद, मी तुम्हाला देत राहील सगळ्या अपडेट. अहो, प्रकट झालेला देव आहे हो, आता नका घेऊन जाऊ तुम्ही. नाही तो देव आमच्यावरती रुसलो, समजा गावावर कोपलतो. आमचा देव आम्हाला परत द्या, आमचा देव आम्हाला परत द्या. परत द्या, परत द्या. मोती बाबांच्या नावानं सांग भले बोला.
सुदे, अरे आई बापाला नाही निदान देवाला तरी घाबर की. सुधाकर, अरे देव आपल्या दारात आलाय, तर आपल्याकडे राहू दे की. तुझ्या साहेबांना सांग त्यांना घेऊन नका जाऊ म्हणून. अरे आमच्यासाठी नाही, निदान देवासाठी तरी कर. मोती बाबाचा अपमान होतोय, कळतंय का तुला? असा तू ऐकणार नाही. आता जर का मोती बाबाचा अपमान झाला ना, तर तुला आणि तुझ्या बायकोला पोरासकट घराबाहेर काढतोय. अहो आप्पा, ओ आप्पा, हाकला पप्पाला बाहेर. पण मी काय केलं? मी तर तुमच्या बाजूने आहे ना. ए अय सुदे, ऐक ना बाबा, तुझ्या बरोबर मलाही घराच्या बाहेर काढतील ना. नाही म्हणजे देवाचा विषय हाच पहिला. सांग ना तुझ्या साहेबाला. अरे बघ, आता माग सरू नको. सांग सांग. पुढे जाऊन काय होणार आहे? हा? साहेब नाहीत ऐकणार माझं. अरे ते माझे साहेब आहेत, मी त्यांचा साहेब नाही. कळलं का? साहेबांसमोर मी नाही बोलू शकत.